सलामीच्या जोडीत मध्ये ऑन स्ट्राइक विठ्ठल मासे आणि नॉन स्ट्राइक वरती मात्र ब्रँड 501 चे सर्वे सर्वा तन्मय धुरी. फुल टॉस बॉल या वेळेला मात्र सुरुवात केली जाते मॅचची. विठ्ठल मासे कडून एक सिंगल धाब्यासाठी प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे मात्र जर पाहिलं तर मिसफिल्डमुळे या 2 धाबा संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचे इथे अकाउंट खोलला येते मात्र विठ्ठल मासेन. लौकिक राणे आपण जर कुठे असाल तर आपण कृपया मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचे. दरम्यान हा वाईट बॉल. चला आणखीन एक वाईट बॉल इकडे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड झालाय. एका चेंडूत 4 धावा आल्यात. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर निलेश शिरवडकर. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. कधी वाईट तर कधी नो अशा अतिरिक्त धावा या पहिल्याच बॉल वरती. एका चेंडूत 5 धावा. पहिल्या बॉल वरती 2 धावा धावून घेतल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर लिगली ऑफिशियली व्हॅलिड बॉल त्यांनी एकही हाताळलेला नाहीये. 2 वाईड 1 नो अशा पद्धतीच्या 3 अतिरिक्त धावा आल्यात. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं मात्र समोर पंच केलाय. सिंगल धाबेनंतर मात्र स्ट्राइक रोटेट. आता मात्र ब्रँड 501 सर्वे सर्वात तन्मय धुरी यांच्या प्रत्येक षटकारासाठी दीपक लुडबे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इथे जाहीर करण्यात आला होता. विठ्ठल मासे यावेळेला स्ट्राइकवर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त रन. पुन्हा एकदा अवांतर धावेची घोषणा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा इथे मात्र स्कोर कार्डवर ऍड होत आहेत. बॅकफुटवर येऊन अगदी पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर मात्र त्या ठिकाणी करतायत विठ्ठल मासे. सिंगल्स धावा मात्र खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या. अतिरिक्त धावांची साथ त्यांना मिळाली. धावसंख्येला मात्र जोड मिळते. अतिरिक्त धावांसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. 9 धावा. पुन्हा एकदा जाऊन दिला बॉल डाऊन द लेग साइड असताना. तन्मय धुरी ऑन स्ट्राइक. वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा गोलंदाजाकडून. निलेश शिरडकर. थोडीशी महागडी गोलंदाजी. थोडस लांबलेले हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या मात्र डबल अंकात. शेवटचा बॉल. बॅकफुट कव्हर ड्राईव्ह. पॉपिंग क्रीजचा खूप चांगला वापर या दोन्ही बॅटर्सने आपल्या फलंदाजीत करून घेतलाय. सिंगल धाबेनिशी मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतो. एकेरी धाबेसोबत मात्र 11 रन्स ऑन दी बोर्ड. बिनगडीबाद 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अकरा धाबाच्या सरासरीने मात्र कुठेतरी जवळपास 40 ते 45 धावांच्या मधला आकडा जो आहे तो कुठेतरी अपेक्षित केला जातोय ओमकार गणेश इलेव्हन कडून. मयूर मसूरकर नवीन ओव्हरसाठी. पहिला बॉल फुलटॉस होता. अंगावर आलेला बॉल त्याला मात्र कुठेतरी शिंगावर घेण्याच्या प्रयत्नात लिडिंग एज घेतोय स्क्वेअर लेग मधला फिल्डर मात्र बॉल अडवण्यासाठी. यावेळेला मात्र समोर उडवून दिलाय बॉल आणि फलंदाज आउट. विठ्ठल मोठी विकेट आली आहे. निखिल केसरकर बॉलिंग युनिटमध्ये आपण जर पाहिलं मगाच्या मॅचमध्ये आपण ज्या वेळेला त्यांनी बॅटिंगची सुरुवात केली पहिल्याच बॉलवर आउट झाले होते जसं सिद्धेश साळुंकेच्या बाबतीत घडलं. परंतु नेक्स्ट मॅचमध्ये सिद्धेश साळुंके यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी आणि तशाच काहीशी पद्धतीची बॅटिंग आज निखिलकडून सुद्धा अपेक्षित केली जाते. ज्या पद्धतीने मात्र त्याने आपल्या फॅन्सना आपल्या समर्थकांना पहिल्या मॅचमध्ये नाराज केलं त्यानंतर मात्र आता त्यांचे फॅन्स त्यांचे समर्थक जे आहेत ते कुठेतरी मोठी खेळी अपेक्षित करतात निखिल केसरकरकडून. तन्मय धुरी
सोबत निखिल. मयूर मसूरकर यांचा मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, थोडंसं गतीमध्येही परिवर्तन केलं गेलं. चेंज ऑफ पेस सोबत मात्र बीट करतायत. बॉल झाले ते ओव्हरमधले 5. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन, परंतु यावेळेला पिचिंग खूप चांगली पाहायला मिळते. मिडल ऑफ द स्टंप आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर गुड लेंथवरती हलकीशी फ्लाइटेड डिलिव्हरी त्या ठिकाणी हाताळली. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा वेगाने चेंडू पुढे सरकला. डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 2 ची सांगता. या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर 1 विकेट आणि अवघ्या 2 धावा मयूर मसूरकरच्या गोलंदाजीतून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमधून 11, परंतु या ओव्हरमधून मात्र 2 धावा. अतिशय तिखट गोलंदाजी, अतिशय कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली मयूर मसूरकर कडून. त्यातल्या त्यात 1 विकेट सुद्धा आणि दुसऱ्या धावेची मागणी. रनआउटची संधी, परंतु ती संधी हातातून गमावली आहे. बॉल गॅदर करण्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकले नाही आहेत. 2 धावा घेतल्या गेल्या. अशाच एकेरी धावांना दुहेरी धावांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. दुहेरी धावांना चौकारामध्ये किंवा चौकारामध्ये षटकारामध्ये असे एक मोठे फटकेही तुम्हाला खेळावे लागतील. चपळता गरजेची आहे. छोट्या आकाराचं मैदान, खरं तर हे मैदान तसं पाहायला गेलं तर अतिशय मोठं मैदान आहे, परंतु या स्पर्धेसाठी या मैदानाची आखणी थोडीशी वेगळी आहे. आज या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण नेहमीच पार पडलेल्या पाहतो, आयोजित केलेल्या पाहतो, परंतु आज गणेश लीला प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र जर आपण पाहिली तर थोडीशी वेगळी स्पर्धा आहे, थोडीशी वेगळी संकल्पना आहे, थोडेसे वेगळे नियम आणि अटी घालून आयोजित करण्यात आलेले हे आयोजन आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला साजेशी अशी स्पर्धा. अगदी आपण जर पाहिलं तर आपल्या विभागातील, आपल्या इमारतीतील खेळाडूंसाठी मात्र उपलब्ध करून दिलेला हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. एक मैत्रीपूर्ण क्रिकेट इथे खेळलं जाते, परंतु मैदानावरती कोणतीही मैत्री इथे आपल्याला पाहायला मिळणार नाही. मैत्री जी आहे ती मैदानाच्या बाहेर. इथे मात्र कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून तुम्हाला खेळायचे. 3 बॉलचा खेळ पूर्ण, 3 चेंडू शिल्लक. स्वप्नील सावंत माफ करा, चौथ्या बॉलसाठी. तन्मय धुरी लगातार प्रयत्न करतायत. एखादा मोठा फटका कुठेतरी त्यांना खेळायचा आहे, परंतु त्यांना वाव दिला जात नाहीये गोलंदाजांच्या माध्यमातून. लगातार बॅकफुटवर जात आहेत, बॉलची वाट पाहतायत, कधी चांगले फटके येत आहेत, एकेरी दुहेरी धावा येत आहेत, परंतु काही वेळेला डॉट बॉल सुद्धा. निखिल केसरकर स्वप्नीलच्या पुढील चेंडूसाठी. फुल टॉस बॉल होता. या वेळेला कुठेतरी समाचार घेण्याच्या प्रयत्नामध्ये निखिल बीट होतोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपाची मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 20 धावांवर. शेवटचा बॉल शिल्लक, ओव्हर नंबर 3. इथे मात्र काय घडते, काय बिघडते पाहूया. शेवटचा बॉल, चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिलं या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये. हा सामना जसा पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होईल, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही रेडी राहण्याची विनंती करतोय. RS45 आणि श्रीमंत समर्थ. आपल्या शेड्यूल प्रमाणे आपण थोडेसे उशिरा चालत आहोत, त्यामुळे आपल्याला जे 12 सामने आहेत ते कसेही आजच्या दिवसात पूर्ण करायचेच आहेत. त्यामुळे आपण आपल्याला टॉससाठी बोलवल्यानंतर लगेच इथे उपस्थित राहा आणि सामना सुरू असलेल्या दरम्यान आपण जास्त वेळ जो आहे तो वाया घालवू नका, जेणेकरून आपला आजचा शेड्यूल पूर्ण होईल. शेवटचा बॉल पूर्ण झालाय. ओव्हर नंबर 3 ची समाप्ती. 20 धावा स्कोर कार्डवर. पहिली विकेट गमावली होती ती 12 धावा असताना, त्यानंतर मात्र आतापर्यंत 8 धावा तन्मय आणि निखिलच्या जोडीने पूर्ण केल्यात. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकातून अवघ्या 2 ओव्हर समाप्ती. एकेरीच धावसंख्या होती 1 गडी बाद 13. या ओव्हरमधून आले एकंदरीत धावा 7. याही ओव्हरमधून आली 1 विकेट आणि अशा पद्धतीने मात्र एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा, 1च विकेट. दरम्यान हा शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल. पंचांकडून नो बॉलचा इशारा. कांगणे चला, तन्मय धुरी बाद झालेत. नो बॉल इथे मात्र रिबुक केलाय, आपला निर्णय माघारी घेतलाय.
डॉट बॉल असेल. विकेटही मिळाली आहे. न्यू बॅटर येतो मैदानाच्या आत, नितीन दुधवाडकर. आमचे मंडप अँड डेकोरेटर्स रहीम भाई, आपण जिथे कुठे असाल आपल्याला मी विनंती करतोय माईकशी संपर्क साधा. रहीम भाई आप जहां भी हैं प्लीज आप आकर कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. फुल टॉस बॉल इनसाइड एज घेतली आहे. चोरट्या दाब्याच्या प्रयत्नात निखिल असेल. चोरट्या दाबीच्या प्रयत्नात रनआउटची ही संधी तिकडे निर्माण झाली होती, परंतु बॉल काही गॅदर होऊ शकलेला नाही आहे. नितीनला मात्र जीवनदान मिळतंय. शेवटची ओव्हर मात्र शिल्लक 3 बॉल. अजय पवार ओव्हर द विकेट निखिल केसरकरसाठी. स्विच हिटचा बॉल, नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. थ्रो मात्र काही चांगला येत नाहीये. ओव्हर थ्रो झालाय. दुसऱ्या धाब्याची मागणी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे थ्रो. 2 धावा धावून पूर्ण केल्या. 9+2 या जास्तीच्या धावा आहेत. ये दिल मांगे मोर. 3 धावांसोबत मात्र स्कोर कार्ड पुढे सर्केल जाऊन पोहोचेल 24 वर. 3 बॉल अजूनही शिल्लक राहतील. आडव्या बॅटनं या वेळेला मात्र चांगला वापर. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. एका सिंगल धाबेनं स्कोर कार्ड पुढे सरकत आहे. धावफलकावरती मात्र धाबा झाले त्या 25. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना मात्र क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी मध्ये अडथळा निर्माण केलाय. डेड बॉल घोषित केला जाईल. एकंदरीत हा मृत चेंडू असेल. 2 बॉल पुन्हा एकदा हाताळावे लागतील ते अजय पवार यांना. नितीन दुधवाडकर समोर मात्र अजय पवार. 5वा बॉल बॅकफुट वर जाऊन या वेळेला ठोकलाय. आता या स्पर्धेतला आलाय हा पहिला षटकार या संपूर्ण सत्रातला. आज स्पर्धेला सुरुवात झाल्यापासूनचा हा पहिला खणखणीत गणेश लीला प्रीमियर लीग षटकार. एकदा जोरदार टाळ्या नितीन दुधवाडकर यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं बॅटर आउट होईल की काय, बॉल मैदानाच्या बाहेर जाईल की काय. बॉल अडवण्याची गरज होती. बॉल मात्र गेला सीमारेषा पार आणि इथे आलाय मात्र एक फ्लॅट जीपीएल षटकार. या फटक्यासोबतच थोडस हलकं वादळही मैदानामध्ये आलं. हा पहिला षटकार या स्पर्धेतला. आतापर्यंत तरी एकच षटकार, 2 धावा. 3ऱ्या धावेची मागणी. ओव्हर थ्रो झालाय. 3री धाव. गुड रनिंग बिटवीन. काय धावफलकावर धावा इथे मात्र घेतल्या. शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना आपण जर पाहिलं तर एकंदरीत 12 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती थेट 34 धावांवर. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. 35 रन्स टू विन. 35 धावांचं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाऊया. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्याचा आज पहिला दिवस, पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीमध्ये मॅच नंबर 8 आपण यापुढे सुरू होताना बघणार आहोत. RS45 RS45 विरुद्ध श्रीमंत समर्थ. दोन्ही संघ मालकांनी, संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 सीझन 2 को स्पॉन्सर्ड बाय बीटी कंपनी, नरेपार ग्रुप, विक्रिएटिक इंटेरियर स्टुडिओ, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री साई समर्थ इस्टेट आणि GW खामकर मसाले. शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, दमदार आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते सन्माननीय अजयजी चौधरी साहेब, सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवडी विधानसभा माजी आमदार दगडूदादा सकपाळ, आपल्या विभागाच्या कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी नगरसेविका श्रीमती सिंधुताई मसूरकर, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव श्री सुधीर भाऊ साळवी, शिवसेना गोवा राज्य संपर्क प्रमुख सन्माननीय श्री जीवनजी कामत, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष सन्माननीय श्री बबनजी शिरोडकर, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन्माननीय सचिव श्री सुबोधजी रासम, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विधान परिषद आमदार प्रसादजी लाड, भारतीय जनता पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष सन्माननीय संजय नाना आंबोले,
भारतीय जनता पक्षाचे शिवडी विधानसभा महामंत्री सन्माननीय सचिनजी शेट्टे, सोबतच आमच्या आयोजन समितीचे हितचिंतक सल्लागार आमचे मार्गदर्शक श्रीकांतजी फणसेकर, धन्या फणसेकर, रेवांश फणसेकर, आर्यन अर्णव राजूराव, प्रवीणजी मांजरेकर आणि सोबतच परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय विश्वस्त आणि साई दर्शन मंडळ परळ मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष श्री बबनजी तावडे साहेब, या सर्वांचे आम्ही विशेष आभारी असणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेसोबत काही स्पोर्ट्स ब्रँड सुद्धा या पर्वामध्ये जोडले गेलेले आहेत. असे सीएम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर, साई अंशुल स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा दत्ता शेठ चव्हाण, मिलिंदजी कदम, विजयजी पेंढारी, सिक्सर सुप्रीमो, सेट एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा केतनजी शेठ, फॅब लॅब मेन्स फॅशन, त्याचबरोबर बाबू क्रेन सर्व्हिस, या सर्वांचे आम्ही धन्यवाद देतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच यावर्षी मात्र हे गणेश लीला प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व यशस्वीरित्या आम्ही आयोजित करू शकतोय. स्वप्नीलजी करंगुटकर, आपण जिथे कुठे असाल आपल्याला मी विनंती करतोय की आपण कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्वप्नील करंगुटकर, पाठलाग करायचा आहे 35 धावांचा. बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि रोहित सोबतच स्वप्नील. स्ट्राइक एंडवर रोहित, नॉन स्ट्राइकवर स्वप्नील. पहिल्या षटकासाठी मात्र संजय सिंग पहिल्या बॉलवर स्टेप आउट होऊन फ्रंट फुटवर येऊन खेळलेला कव्हर ड्राईव्हचा क्लासिकल फटका, एक अनोखा अंदाज. बॉल जातोय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर रोहितच्या बॅटमधून येतो एक दर्जेदार चौकार. वेळेला ऑप्स्टमच्या बराच बाहेर निघणारा बॉल, अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेला बॅकफुटवर येऊन कट केलाय. थर्डमॅन क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपातली धाव मात्र मिळेल. रोहित कांबळे आणि स्वप्नील सावंत सलामीवीर, दोन बॅटर्स आपण पाहू शकाल. इंदिरा टायगरला गरज आहे ती 35 धावांची. पहिल्या बॉलवर चौकार, तदनंतर एक सिंगल आणि आता मात्र वाईड प्लस एक अशी 2 धावांची भर मात्र पडेल ती धावफलकावरती. म्हणजे एकंदरीत 2 बॉलचा खेळ पूर्ण होतोय आणि या 2 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. नितीन दुधवडकर पहिला असा फलंदाज ठरला ज्याने मात्र या स्पर्धेतला पहिला षटकार ठोकलाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला असताना तब्बल 14 धावा आल्या आणि स्कोर कार्ड मात्र चांगल्या स्थितीमध्ये. 35 धावांचा पाठलाग. इथे मात्र एक धोका पत्करला होता फलंदाजांनी, रिस्क उचलली होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन कव्हर क्षेत्राच्या दिशेने ड्राईव्ह केलं चेंडूला. अलॉंग विथ द कार्पेट बॉल चाललाय फिल्डरच्या हातात. तोपर्यंत आणखीन एक सिंगल धाव रोहितच्या खात्यामध्ये. 4 बॉलचा खेळ पूर्ण. धावसंख्या पुढे सरकली आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर वरती फिल्डर तिकडे मात्र अप्रतिम एफर्ट्स लावताना. व्हॉट अ फिल्डिंग. परंतु इथे ओव्हर थ्रो झालाय. बघा, गॅदर नीट करावं लागेल, अन्यथा अशा एक्स्ट्रा धावा जर तुम्ही खर्च करत राहिलात तर समोरच्या संघासाठी हे 35 धावांचं लक्ष काही तितकं मोठं नसेल. पहिल्या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर 5 बॉल आणि हा 5 बॉलचा खेळ पूर्ण झालेला असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 धावांवर. या वेळेला मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी होती. ओव्हरची मात्र या डॉट बॉल सोबत समाप्ती होईल. 1 ओव्हर अखेरीस मात्र संघाची धावसंख्या बिनगडी बाद 14 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी गरज आहे उर्वरित 18 बॉल मध्ये 21 धावांची.
पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर क्षेत्रामध्ये मात्र खूप चांगले फटके सजवताना रोहित कांबळे. या वेळेला मात्र थोडीशी बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी होती, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन आहे, त्यामुळे पंच आपले दोन्ही हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर करतील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक वेगळ्या फॉर्मॅटचं क्रिकेट इथे आपल्याला अनुभवायला मिळतंय. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्याच्या माध्यमातून. या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा. ओव्हरस्टेपिंग किंवा रिटर्न क्रीजसाठी मात्र त्या ठिकाणी पंच नक्कीच तैनात आहेत. अतिशय बारीक लक्ष आहे पंचांचं प्रत्येक तुमच्या पावलाकडे. दरम्यान स्कोर जाऊन आपण जर लक्ष टाकलं तर 21 धावा सध्याच्या घडीला मात्र धावफलकावरती इंदिरा टायगर्स. या ओव्हरमधल्या आतापर्यंत 2च चेंडू पूर्ण झालेत. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर मात्र त्या ठिकाणी थोडीशी जास्तच घाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वप्रथम तर तुम्हाला बॉल गॅदर करावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही यष्ट्यांकडे धाव घ्या. धाव घेत असतानाच तुम्ही मात्र बॉल गॅदर करायला जाल तर ते तितकं सहजासहजी शक्य नाहीये. दरम्यान आणखीन एक डॉट डिलिव्हरी. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो फलंदाजांवरचा दबाव वाढवेल, कारण 18 बॉल आणि 21 ची गरज होती. आतापर्यंत 4 बॉल पूर्ण झाले ते ओव्हरमधले. म्हणजे आता बॉल जर आपण पाहिले तर शिल्लक राहिले ते 14 आणि या 14 बॉलमध्ये अजून जवळपास गरज आहे ती 14 धावांची. सुंदर फिल्डिंग भूषणच्या माध्यमातून. भूषण शिरवाडकर 22. 13 बॉल 13 ची गरज. शेवटचा बॉल मात्र या ओव्हरमधला शिल्लक. यावेळेला खेळला फटका लॉंग ऑन कडे. एकच धाव तिकडे. मात्र प्रत्येक बॉलवर आता धाव घ्यायची गरज आहे ती मात्र इंदिरा टायगर्सला. आणि यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2 ची इथे समाप्ती होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 12 धावांची. 12 चेंडू 12 धावा. बारा बॉल आणि 12 रन बॉल इक्वेशन आहे, त्यामुळे सामन्यामध्ये मात्र थोडासा रोमांच नक्कीच असेल. एक हाय व्होल्टेज ड्रामा किंवा एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिला बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर मात्र तिकडे मिसफिल्ड करतायत. बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार 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 पार. चौकार. कारण व्हेरी फर्स्ट ओव्हरच्या व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार आला. तदनंतर मात्र आता गरज असताना 12 चेंडूत 12 धावांची. तेव्हा एक चौकार पहिल्या बॉलवर. परंतु चौकारानंतर मात्र थोडासा शांत आणि संयमी खेळ सुद्धा या दोन्ही फलंदाजांनी केलाय. एका बाजूने रोहित आणि दुसऱ्या बाजूने स्वप्नील. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ते खेळतायत. दुपारच्या सत्रानंतर आता मात्र फलंदाजांची एक चांगली कामगिरी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली असेल. महेश चेंदवनकर म्हणा, त्यातल्या त्यात आपण रवींद्र सावंत म्हणा, रोहित कांबळे, स्वप्नील सावंत असे बरेच खेळाडू आज चांगली कामगिरी करताना फलंदाजीच्या माध्यमातून. या वेळेला मात्र इनसाइड एज घेतली. मिडॉन मधून मात्र ट्रॅव्हल होत असताना बॉलर स्वतः तिकडे नितीन दुधवाडकर. शेवटचे 2 बॉल शिल्लक. धावसंख्या झाली ती मात्र 29 धावा. अजून 8 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे मात्र सामना जिंकण्यासाठी ती मात्र 6 धावांची. समीकरण मात्र जर असंच कायम ठेवायचं असेल, कुठेतरी मात्र प्रेशराईज करायचं असेल तर डॉट बॉल टाकणं किंवा मग विकेट पटकावणं गरजेचं असेल ते ओमकार गणेश 11 संघासाठी. आणि दरम्यान इथे मात्र काही डॉट बॉल्स येत आहेत, परंतु त्याही बॉलवरती आपण जर पाहिलं तर अंगाला बॉल लागल्यानंतर धावा घेणं तितकंच महत्त्वाचं समजलंय ते रोहित आणि स्वप्नीलने. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31 धावा. 6 बॉल शिल्लक, 4 धावांची गरज. पहिला बॉल इथे मात्र एज घेतोय. बॅटची आउटसाइड एज आणि बॉल चाललाय थर्डमॅन क्षेत्राकडे. एक डिक्लेअर स्वरूपातली, घोषित स्वरूपातली धाव. बरंच
सहप्रायोजक या स्पर्धेला लाभलेत, बरेच पुरस्कर्ते, बरेच को स्पॉन्सर्ड. अभिषेकजी जामदार यांचा बॅनर तुम्हाला आता लागताना दिसतोय. सोबतच देव सर यांचा क्लासेसचा बॅनरही त्या ठिकाणी आपल्याला लागलेला काही वेळात पाहायला मिळेल. असे बरेच सहप्रायोजक आहेत या स्पर्धेच्या पाठीशी. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रात लॉफ्टेड शॉट. रोहितचं मात्र लक्ष आपण जर पाहिलं तर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ कडे मात्र खूप मोठ्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळालं. आवडता फटका. डिक्लेअर मध्ये जाईल बॉल. सिंगल्स धाबा मात्र घेतील, कारण जास्त धोका पत्करायची गरज नव्हती. 4च धाबा 6 बॉल मध्ये बनवायच्या, त्यातल्या त्यात 3 धाबा या पहिल्या 3 बॉलवर. उर्वरित 3 बॉल मध्ये आता एका धाब्याची आवश्यकता आहे. ओमकार गणेश 11 आतापर्यंत पहिला सामना, अगदी स्पर्धेची व्हेरी फर्स्ट मॅच ते खेळले होते, त्याही मध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती आणि आता सुद्धा कुठेतरी जवळपास पराभवाच्या दिशेने त्यांची वाटचाल होती. दुसऱ्या बाजूने इंद्रा टायगर्स या मॅच मध्ये मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहे. फक्त एक पाऊल टाकायचं आहे, एक धाव घ्यायची आहे आणि तो विजयाचा उंबरठा त्यांना ओलांडायचा आहे. यावेळेला मात्र फिल्डर आहे. चोरट्या धावेच्या प्रयत्नात विकेट गमावली जाते की धाव पूर्ण होतीये आणि या एकेरी धावेसोबत मात्र इंद्रा टायगर्सचा संघ ठरतो या मॅचचा